नमस्कार माझ्या प्रिय श्रोत्यांनो. तर आपण ऐकत होतो प्रतिबिंब. याच्या लेखिका आहेत मधु शिरगावकर. भाग 2. जाई एकदा एखाद्या विषयाच्या अभ्यासाला लागली की इतकी एकाग्र होत असे की मग बाकी कोणतीच गोष्ट तिचे चित्त विचलित करू शकत नसे. तिने याच गोष्टीचा शेवंताला आपल्या मनापासून दूर ठेवण्यासाठी वापर करण्याचे ठरवले. थोड्याच वेळाने तिने मन एकाग्र करण्याच्या अनेक पद्धतींपैकी एकाचा वापर करत डोळे मिटून स्वस्थ पडून मन एकाग्रतेच्या सहवासास सुरुवात केली. काही वेळाने तिचा मनातल्या मनात प्लॅनही ठरला. या सर्व गोष्टींच्या असं आहारी जाऊन चालणारं नव्हतं. आता प्राथमिकता ही होती की लढायचं असेल तर शरीर मन दोन्ही निरोगी आणि सुदृढ हवं. त्यासाठी व्यवस्थित दिनक्रम आखून घ्यावा लागणार होता. मंडळी देवदर्शनाहून परत आली. नवी नवरा नवरी आनंदात दिसत होती. भाऊसाहेब मात्र एकदम थकल्यासारखे दिसू लागले. सतत पडून पडून राहू लागले. धड जेवणात लक्ष नाही. झोप तर पार उडालीच होती. एक दिवस अप्पासाहेब म्हणाला, चला तुम्हाला छतावर घेऊन जातो, मोकळ्या हवेत बरं वाटेल. भाऊसाहेब एकदम दचकले. नको नको म्हणू लागले. मग त्यांनीही नाद सोडला. भिवाने नवे कपाट व आरसा खाली ड्रॉवर असलेले आधुनिक रचनेने बनवून आणलेला तो आरसा तयार केला. नव्या नवरीला ते फार आवडले. तिने ते स्वतःच्या खोलीत ठेवून घेतले. काही दिवसांनी नव्याची नवलाई सरली आणि अप्पासाहेबाने नेहमीच्या बग्गीवाल्याला बोलवणे पाठवले. तिजोरीतून एक भारी भक्कम सोन्याचा दागिना उचलला. बग्गीवाला आला, पण शेवंताकडे जायचे म्हटल्यावर वेड्यागत पाहत राहिला तोंडाकडे. मग त्याने शेवंता नाहीसा झाल्याचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. अप्पासाहेब जरा दचकल्यागत झालं, पण त्याने बग्गी कलावंतींच्या कोठ्यावर नेण्यास सांगितलं. याला पाहून ती बिचारी रडू लागली. दागिना तिच्या हातात ठेवून त्याने तिच्याच पाठीवर हात ठेवला. ती प्रथम दचकली, मग त्याला घेऊन आतल्या खोलीत गेली. तिच्या कोठीतील कंदील मंद झाले. बग्गीवाला एक सणसणी शिवी घालत पचकन थुंकला. जाहीलाही पोटात डचवळून आले. आपल्याला नक्की उलटी होणार असे तिला वाटू लागले. म्हणून ती बाथरूममध्ये आली. मनुष्य प्राण्यात शेवटी प्राणी हा शब्द येतोच, तो उगाच नाही असे तिला वाटायला लागले. कदाचित प्राण्यांना कळले असते तर त्यांना ही शिवीच वाटली असती. भाऊसाहेब दिवसेंदिवस खचत चालले होते. कधी कधी भ्रमिष्ठासारखे असबद्ध होऊन बोलत होते, हातवारे करत होते. त्यांच्या हातून घडलेल्या अक्षम्य अपराधाचे सावट त्यांना जगूच देत नव्हते आणि मृत्यूही कृपा करत नव्हती. अप्पासाहेब मांत्रिकांस बोलवू लागले. त्यांना सांगितले. हे सर्व उपाय ते करू लागले. एक दिवस भाऊसाहेब तरातरा उठले, छतावर गेले आणि मागून येणाऱ्या शिवाच्या आजोबांना काही कळण्यापूर्वीच त्यांनी दरीत उडी घेतली. जाईचा हातही क्षणभर पुढेच राहिला, अभावीरपणे त्यांना थांबवण्यासाठी. तेवढ्यात तिला शेवंता दिसली आरशातच. खुनशी डोळ्यांनी पाहत होती ती, भाऊसाहेबांनी उडी मारलेल्याच दिशेने. भाऊसाहेबांचे शव काढण्यास माणसे दरीत उतरली तेव्हा त्यांना 2 शवे मिळाली. एक भाऊसाहेबांचे आणि दुसरे कुजलेले. गिधाडांनी टोची मारून मारून अस्थिपंजर करून ठेवले होते. अजूनही ओळखू येत नव्हते शेवंताचे शव, पण हातातल्या हाडांवरची काकणं व पायातल्या पट्ट्यांची ओळख झाली. कलावंतीने केलेला आक्रोश ऐकून जाई ढसाढसा रडली. पुढचे काही दिवस तिला घरात कोणीतरी मृत्यू झाल्यावर पडावे तसे सावट मनावर पडल्यासारखे वाटत होते. तिला वाचनातून नवे नवे संदर्भ मिळत होते. मृतात्म्यांचे एक वेगळे जग आपल्या या सर्वसाधारण जगातच सामावलेले आहे याची तीव्र जाणीव तिला व्हायची होती. मांजरीला रात्रीच्या अंधारात दिसतं म्हणे, पण आपले डोळे अंधारात पाहू शकत नाही. पण अंधार पडला म्हणून आसपासचं जग नाहीसं होत नाही. तसंच या जगाचं आहे. आपल्यात आणि त्यांच्यात कम्युनिकेशनचा मार्ग नाही म्हणून हे जग आपल्याला कळत नाही.
म्हणजे ते नाही असं कसं म्हणता येईल, असे उलटसुलट मतप्रवाह तिच्या मनात सुरू झाले. तिचा दिवस पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी व्यस्त झाला होता. सकाळ पूर्णपणे यशची असे. तो गेला की मनशांती वाढवण्याचे, एकाग्रता वाढवण्याचे सराव ती करत असे. मग स्टडीमधील काळ, ज्यात नवनवे संदर्भ समोर येत होते. त्यानंतरचा वेळ, त्या दिवशी समजलेल्या नव्या माहितीची टिप्पणी, मग वाचन, महत्त्वाचे संदर्भ साठवून ठेवणे वगैरे वगैरे. यश यायच्या काही काळ आधी ती ध्यानास बसे. त्यामुळे दिवसभराचा मानसिक ताण हा नाहीसा करण्यात काही अंशी का होईना तिला यश मिळत असे. त्यानंतर जेवणे होईपर्यंत ती यशच्या ऑफिसमधील गोष्टी बोलत असे. मग त्याचे काम असे ते तो संपवित असे. जाईला विश्रांती घेण्यास सांगे. त्याला ती अजूनही अशक्तच दिसत होती. उच्च शिक्षण पुरे करत असताना वापरलेले अभ्यासाचे सर्व नुसके ती आता इथे वापरत होती. वाचन, मनन, चिंतन, स्वाध्याय सर्व शिस्त पद्धतीने सुरू होतं. फरक एवढाच होता की तेव्हा ती एक साधी परीक्षा होती, जिथे विचारले जाणारे प्रश्न बऱ्यापैकी माहीत होते. परीक्षेमध्ये मिळणारे गुण एवढीच जोखीम होती. इथे मात्र परीक्षा कधी होणार, कशी होणार काहीच माहीत नव्हतं आणि जोखीम होती ती संपूर्ण अस्तित्वाची. भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर शेवंताचा मृतदेह मिळाल्यानंतर आप्पासाहेबांच्या वागणुकीत बराच फरक पडला. एकतर उत्पन्नाची सर्व जबाबदारी अंगावर पडल्यामुळे बराच वेळ यात जाऊ लागला. त्यातून पत्नीस दिवस गेले. तो जबाबदारीने वागू लागला. कलावंतीनंही गाव सोडून गेली. एक दिवस त्याची पत्नी आपल्याच खोलीत आरशासमोर अचानक बेशुद्ध पडलेली आढळली. वैद्यांना बोलवणे गेले. त्यांनी काही चाटणे दिली. काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. ती शुद्धीवर आली, पण तिच्या वागण्या बोलण्यात फरक पडला होता. ती अचानक भडक लुगडी नेसू लागली. डोळ्यात भरपूर काजळ घालू लागली. हावभाव, हसणं, बोलणं सगळ्यातच एक प्रकारचा भडकपणा जाणवू लागला. आप्पासाहेब बिथरलेच. हे पाहून बरंच सांगून पाहिलं, पण काही उपयोग झाला नाही. एक दिवस संतापाने भडकून त्याने तिच्यावर हात टाकला. तेव्हा डोळे रागारागाने गरागरा फिरवत, पूर्वी मी केलेलं चालत होतं, आता बायको करते ते पटत नाही काय, असा सवाल पत्नीच्या मनावर पूर्ण ताबा मिळवलेल्या शेवंताने केला आणि विजेचा धक्का बसावा तसा तो मागे हटला. बायकोच्या माहेरी कुणकुण लागलीच होती. आई वडील बाळंतपणासाठी म्हणून जरा आधीच येऊन गेले. तिकडे गेल्यावर तिचे भडक वागणे कमी झाले, पण मन अधूच राहिले. 8व्या महिन्यातच मुलाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला. आप्पासाहेबांनी दुसरा विवाह केला नाही. तो तंत्रमंत्र्यांच्या सहाय्याने आपली भीती जोपासत जगत राहिला. दादासाहेब आजोळीच राहिला. तिथेच विसावं लागतंय तोच आजाने लग्नही लावून दिलं. पोर मोठी चुणचुणीत होती, अवघी 15 वर्षाची, पण कामाचा उरक असा की भल्या भल्यांनाही पाहत राहावा. आजी, आजोबा, नातू, सुनेवर खुश होते. दादासाहेबही कामकाजाची उपजत जाण करत होते. परंतु मामाच्या मुलाला दादासाहेबांनी त्याच्या उत्पन्नात वाटेकरी होणं आवडेना. एक दिवस बोललाच, तुझ्या वडिलांची एवढी मोठी मालमत्ता आहे, ती जाऊन का सांभाळत नाहीस? दादासाहेब बायकोस घेऊन वाड्यावर पोहोचला. एव्हाना शेवंताची दहशत सर्वांनाच बसली होती. कधी कधी कुणाकुणाला ती दिसायचीही. तिच्यासाठी वाड्यावर आणि गावातही प्रत्येक शुभकार्यापूर्वी पौर्णिमा, अमावास्येला ओटी काढून ठेवण्याची प्रथा पडली होती. आज बेडवर पडल्या पडल्याच चलचित्र सुरू होते. स्टडीमध्ये जाण्याचीही गरज उरली नाही. जाई विचार करू लागली, शेवंता थोडी शांत झाली असावी. माणसाचा जसा मी सुखावतो तसाच तिचा मी सुखावला असेल का? या नव्या मिळणाऱ्या मनामुळे अचानक तिला तिच्या आजीची आठवण झाली. तिचं बोलणं जे जेव्हा काही म्हणजे काही कळलं नव्हतं ते आज आठवल्याचंही तिला समजलं. केव्हा तरी श्राद्धविधी पाहताना जाईने विचारलं, आपण हे असे जेवण पणजोबा पणजींसाठी ठेवतो, पण त्यांना ते आवडतं का? दरवर्षी तेच ते. तेव्हा आजी म्हणाली होती,
बरोबर ग बाई माझी, अशा थातूर मातूर कर्मकांड्यांनी पितर उद्धारती. तर अजून काय हवं असतं? पण त्यांना विचारतो कोण? आपल्याच मनीचे करत बसतात. तो भट सांगणार आणि हे शहाणे ऐकणार. मग संध्याकाळी केव्हा तरी आजी डॅडला बोलवले. चिनी मातीच्या फुटक्या कपात त्यांना थोडी विस्की, तिच्या भाषेत तुम्ही विलायती ओतरे घोडभर घ्यावे लागले. थोडी भजी, तळे, गोडाचं काहीतरी बनवावे. मग सर्व काही घेऊन मागील दारी ओढ्याजवळ एक मोडकळीला आलेली भिंत होती, त्यावर ठेवून येई. कधी मधी इतर वेळीही त्यांनी असे काही चालू ठेवले होते. असं काकू आईला सांगत राही हळू आवाजात. आईचं असं कळत असेल मृतात्म्यांना काय हवंय ते. तिचं कम्युनिकेशन होत असावे का? मीडियम म्हणजे माध्यम होती का ती? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न. मग तिने माध्यमे म्हणजेच त्या व्यक्ती ज्यांना मृतात्म्यांशी या न त्या पद्धतीने संवाद साधता येतो किंवा मृतात्म्यांना त्यांच्याशी संवाद साधता येतो अशा व्यक्तींविषयी अधिक माहिती काढण्यास सुरुवात केली. वाचताना तिच्या लक्षात आले की या माहितीप्रमाणे तर आपणही माध्यम आहोत एक प्रकारे. शेवंता आपल्याशी बोलत नसली तरी दिसते दृश्य माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते. नंतर तिला एका मृतात्म्यांच्या मानसिकतेवरचा मोठा लेखा मिळाला. पाश्चात्य माणसाने लिहिला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मृतात्मे काही वेळेस प्रचंड खोटंही बोलू शकतात. त्यांच्याशी डील करायला माणूस एका वेळी संवेदनशील पण तितकाच बुद्धिमानी असायला हवा. जितकी माहिती मिळत होती ती अधिकाधिक बुचकाळ्यात टाकणारी होती. जाईला जाणवले की अंती तिला तिच्या स्वतःच्या जोरावर आयत्यावर वेळी सुचणाऱ्या शहाणपणांचे मार्ग काढावे लागणार होते. दादासाहेब पत्नीस घेऊन वाड्यावर आला. शिवाच्या आईवडिलांनी आता वाड्यावरची चाकरी घेतली होती. अप्पासाहेबांच्या मनास एकाच वेळी आनंद आणि भीती या दोन्ही भावनांनी घेरले. तरण्या बांड मुलाला त्याला आधार दिला. एका मांत्रिकाने सांगितलेले आठवले. या घरात सवाशण फार जगायची नाही. त्या कोवळ्या पोरीस पाहून त्याचे मन भरून आले. अपराधी भावनेने अलीकडे कधी नव्हे ते त्यास घेरायला सुरुवात केली होती. रात्री दादासाहेब आणि पत्नी खोलीत गेले. दादासाहेबांच्या तरण्या बांड शरीराकडे शेवंता आरशातून आसूसून बघू लागली. त्याचबरोबर त्याची पत्नी पाहून ती पुन्हा एकदा बिथरली. तिची ती विक्री नजर पाहून जाईचाही जीव घाबरला. नव्या सुनेने आल्याबरोबर नव्या घराचा भार आपल्या शिरी घेतला. बारीक सारीक गोष्टींचीही माहिती घेऊ लागली. एका अमावस्येला शिवाची आई ओटी घेऊन निघाली होती. लोकांनी कलावंतींच्या घरासमोर शेवंताची मठी बांधली होती. तिथेच ओठी ठेवण्याची प्रथा रूढ झाली होती. सुनेने विचारले, कोणती देवी? त्यावर शिवाच्या आईने तिला कर्णोपकरणी कळलेली कथा सांगितली. अर्थात त्यातील अनेक काल्पनिक गोष्टी मिसळल्या होत्याच. त्यावर नवी सून म्हणाली, एका परमेश्वरावर विश्वास ठेवा. तोही काही मागत नाही. कृतज्ञता म्हणून कधी काही वाहावे त्याला. पण अशा दुष्शक्तींना थारा देऊ नये. चला आणा ती ओटी. तुम्ही काढलीच आहे तर गावातील भवानी देवीस वाहून येऊ. माझे वडील म्हणतात, बरे वाईट घडणे हा परमेश्वराचाच खेळ. व्हायचे ते होतेच, पण अशा शक्तींना मोठेपणाने वाढवू नये. म्हणून हळूहळू मनशक्तींचं हरवून बसेल अशानेच. शिवाची आई पाहतच राहिली. ती काय बोलली फारसे कळले नाही तिला, पण एकदम आधार वाटला. तिला अशा एवढ्याशा पोरीचा आणि तिच्याविषयी काळजीच आहे. यानंतरचा शेवंताचा थैथयाट घाबरवून टाकणारा होता. केस पिंजलेले, डोळे आधीच मोठे, त्याहून ते वटारलेले. चेहरा म्हणजे मूर्तिमंत कैदाशीण वाटावी अशीच. जाईच्या मनात पाहूनच थरकाप उडाला. तिने पटकन डोळे मिटले आणि तिची तंद्री भंग पावली. आपल्या आक्रसलेल्या शिरा तिला जाणवल्या. पाहायला गेले तर सिनेमाचा होता तो तिच्यासाठी. पण
मानसिक आणि शारीरिक पातळीवर किती खोलवर परिणाम होतोय हे पाहून ती थिजली. हे असे किती दिवस सुरू राहणार, कसे संपणार की संपणारच नाही, आपलाही बळी जायचा यात असं ठरलं आहे का? सरसरून काटा आला तिच्या अंगावर आणि विचारांसरशीच. भीतीने सावट मनावर पडण्यापूर्वीच तिने तो विचार झटकला आणि ती उठली. नेहमीप्रमाणे मन एकाग्र करत ध्यानाला बसली. यश आला तेव्हा त्याला ती ध्यानाला बसलेली दिसली. एकदमच वेगळी भासली त्याला जाई. आज किती बदलली आहे ही. पूर्वी आपण आल्यावर चिवचिवत असायची नुसती, मग विकेंडला प्लॅन बनवून ठेवायची आणि आपण कामाची अडचण सांगितली की चल आजच संपवून टाकू म्हणत आपल्याला सगळी मदत करत खरंच संपवत आणायची. हक्काने मग ठरवलेला प्लॅन पूर्ण करायची. शिवपुरीला जाण्याचा प्लॅनही असाच हट्टाने पूर्ण करून घेतला होता तिने. पण हरवली आपली जाई तिथेच कुठेतरी. शिवा सांगत होता ते खरंच असेल का? मला तेव्हा तरी त्यात काही तथ्य वाटलं नाही. तरी मी काम उरकून लगेच परत आणलं जाईला. मला या विषयाची परीक्षा नव्हतीच पाहायची. पण आता जे काही जाईला होतंय त्यात शिवा म्हणत होता तसं काही असेल असं वाटायला लागलं. जाईशी बोलावं लागेल का? नकोच. आधीच ती स्वतःच्या कोशात असते. आता ती आपण समोर असलो की उत्साहाने बोलण्याचा प्रयत्न करते, पण तो उत्साह लगेच कळतो. काय होतंय तिला? आपलं लक्ष कमी पडत असेल का? यश तिची तंद्री भंग न पावेल अशा बेताने आपल्या घरातल्या ऑफिसमध्ये येऊन बसला होता. शेवंता सावकाशपणे स्टडी रूममधून बाहेर आली. ऑफिसच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पायातल्या पट्ट्यांचे आवाज छुम छुम छुम. जाई एकदम सावध झाली. बाहेर आली तर शेवंता तिला ऑफिसच्या दारातून आत जाताना दिसली. धास्तावलेल्या मनाने जाई ऑफिसच्या दाराशी पोहोचली. यश आत होता. त्याने अंगातला शर्ट उतरवला होता. दरवाजाकडे तिची पाठ होती. शेवंता त्याच्या अगदी जवळ उभी होती. नुसती जराही हलली असती तरी त्याचा स्पर्श तिला झाला असता. आसुसलेल्या नजरेने ती त्याला पाहत होती. जाई ओरडणारच होती. तेवढ्यात यश मागे वळला. झालं का तुझं मेडिटेशन? छान तंद्री लागली होती तुझी. जाईची क्षणभर नजर यशकडे वळली आणि तेवढ्यात शेवंता दिसेनाशी झाली. पण जाईला मात्र अंतर्बाह्य हादरवून टाकलं तिने. तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा पाहून यश झटकन तिच्या जवळ आला. अगं काय होतंय ग तुला? अशी काय बघतेस? त्याने तिला हाताला धरून आत आणले. खुर्चीत बसवले. काय होतंय जाई तुला? पूर्वीसारखी हसत नाहीस, बोलत नाहीत. सतत कसल्या तरी विचारात असतेस तू. काळजीत असल्यासारखी वाटतेस. आज तुझ्या डॅडचाही मला US वरून फोन आला होता. तू खूप दिवसात बोलली नाहीस म्हणाले. काळजी वाटते त्यांनाही तुझी. मी त्यांना तुला मध्यंतरी ताप आला होता हे सांगितलं. आता बरी आहेस असंही सांगितलं. पण मला तू बरी दिसत नाहीस. काय चाललंय तुझ्या मनात हल्ली? मला कळत नाही. यशच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून तिला गलबलून आलं. पण काय सांगायचं आणि कसं पटवायचं? मग ती काही न बोलता त्याच्या हाताला धरून तशीच बसून राहिली. मग म्हणाली, काही होत नाही आहे रे मला, पण शक्ती कमी पडते माझी. खरंच बोलते ती. आपण एकदा डॉक्टरांशी बोलू आणि नेहमीच सोडून तरी काही विटॅमिन्स वगैरे घ्यायला तरी विचारू का मी त्यांना? यशने मान हलवली. पण त्याचा यावेळेस तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. या प्रकारानंतर मात्र जाई प्रचंड दडपणाखाली वावरू लागली. आपण आगीशी खेळतोय आणि नागिनीला पाळतोय हे तिला जाणवले. पण आता आर या पार एवढाच पर्याय होता. मधला मार्गच उरला नव्हता. त्या वर्षात पत्नीला दिवस राहिले होते तेव्हा दादासाहेबांच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. तो तिथे तिचे अधिक गोड कौतुक करू लागला. त्याची पत्नी अत्यंत देवभक्त होती. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करीत राहिली.
तिने लवकरच आपले बस्तान तळमजल्यावर हलवले. वरची खोली फक्त दादासाहेब वापरत असे. शेवंतास तो फक्त आपलाच असल्याची भावना काही अंशी शांत करी. एक दिवस सकाळी अप्पासाहेब काही कामाने दादासाहेबांच्या खोलीत आले. पलंगावर त्याच्या शेजारी एक स्त्री दिसली. तो पटकन परत जाण्यास मागे वळला. "सुनबाई, दरवाजा लावण्यास विसरलीस कशी?" असा विचार मनात येतोयच तोच पायातल्या पट्ट्याचा विस्मृतीत गेलेला चिरपरिचित आवाज आला. तो गर्रकन वळला. शेवंता दादासाहेबांच्या अंगावर नागिणीसारखी पसरली होती. अप्पासाहेबांची बोबडीच वळली. थरथर कापत तो धाडकन कोसळला आणि क्षणात गतप्राण झाला. सगळे हळहळले. आता कुठे मुलगा सून जवळ राहण्यास आले होते, पण सुखच नव्हते नशिबी. काही जणांनी ओटी न ठेवल्याचा परिणाम असावा असाही त्याचा अर्थ लावला. पत्नीचे दिवस भरण्यापूर्वी तिला माहेरास पाठवणे आवश्यक होते, म्हणून दादासाहेब तिला सोडून आला. शेवंताला आता मालकीण झाल्यासारखे वाटू लागले. तिची आरशातील दुनिया वाडाभर फिरू लागली. चुकून एखाद्यास दिसू लागली. बातम्या गावभर पसरू लागल्या. दादासाहेब खरं तर त्याचा मागमूसही लागत नव्हता त्यांना, पण शेवंताने त्या वाड्यास पकडले असे गाव बोलू लागले. त्यांची पत्नी मुलाला घेऊन परत आली तेव्हा कुजबुज वाढली. आता शेवंता तिचा बळी घेणार असे सर्व आपापसात बोलू लागले. शिवाची आई एक दिवस म्हणाली, "वहिनीसाब, इकाची परीक्षा का म्हणून बघावी? चला आपण शेवंताची वटी ठेवून येऊ." ओली बाळंतीण घरात मोठं माणूस म्हणजे हीच शिवाची आई, मोठ्या बहिणीसारखी. तिला नाही म्हणावे. मग दोघी जाऊन ओटी भरून आल्या. काही दिवस बरे गेले. काही दिवसांनी पत्नीने बस्तान वर हलवले. इतके दिवस बायकोची आतुरतेने वाट पाहणारा दादासाहेब त्याला काय करू नि काय नको असे झाले. दोघे एकमेकांत जगाला विसरून गेले होते. आरशापलीकडे शेवंता दाट ओठ खाऊ लागली. हात पाय आपटू लागली. शेवटी तिने संतापाने आरोळी ठोकली. अर्थातच जाईशिवाय तो आवाज इतर कोणाला ऐकू जाणारच नव्हता. दादासाहेबांच्या पलंगा शेजारी पाळण्यातील बाळ मात्र जोरजोराने रडू लागले. जाईचे काळीज चिरत गेले ते दोन्ही आवाज ऐकून. रोज नव्याने मृतदेहाविषयी तिचे ज्ञान वाढतच होते. मृतात्म्यास इतर कोणा समोर यायचे असेल तर प्रचंड कष्ट पडतात. त्याच व्यक्तीच्या शरीरद्रव्यांचा वापर करत त्याला आपली छवी निर्माण करावी लागते. मृत्यूसमयीची तीव्र भावना, इच्छा याच त्यांच्या दीर्घकाल अस्तित्वास कारणीभूत ठरतात. जितकी भावना तीव्र तितकाच तो अहम त्या भावनेस चिकटतो. कालानुसार तो अधिकाधिक चिवट बनत जातो. ते मन त्या तीव्र भावनेस घट्ट धरून होते, कारण त्यांचे संपूर्ण अस्तित्व त्यावरच अवलंबून असते. मग न संपणारे नरक यातनेचे हे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी निराकाराने धडपड सुरू राहते. जाईला मनुष्य स्वभावात आणि त्यांच्यात अधिकाधिक साम्य वाटू लागले. अहमच्या अस्तित्वाची धडपड माणसाचे अख्खे आयुष्य व्यापून उरते. दादासाहेब प्रचंड खुशीत होता. पत्नीचा सहवास त्याला संपूर्ण बाजूंनी सुखावत होता. एक दिवस तो तिला म्हणाला की बग्गी मागवतो, मग भवानी मातेच्या दर्शनास जाऊ. ती बरं म्हणाली. तयार होण्यास वर गेली. लुगडी कपाटाच्या वर ट्रंकेत होती. ती उंच मेजावर चढली. ट्रंक घेऊन उतरू लागली. शेवंताने मेजास धक्का दिला. ती मेजवरून ट्रंके सकट खाली कोसळली. ट्रंकेचा वर्मी घाव बसला. जागीच जीव गेला. आवाज ऐकून सगळे धावत आले. दादासाहेब वेडापिसा झाला. कसाबसा शिवाच्या आईबापांनी सावरलं त्यांना. मग त्याने रावसाहेब शिक्षणासाठी शहरी पाठवले. आपण जाऊन येऊन राहू. केवळ पुत्रप्रेमाने त्यास जिवंत ठेवले. मुलगा मोठा होताच त्याचे लग्न लावून दिले, पण त्यांनी शहरीच राहावे असे सुचवले. बरीच वर्ष शहरी मंडळी शहरातच राहिली.
रावसाहेब येऊन जाऊन पाहत असे. मग पत्नी, मुलगा सगळे शहरीच. यशचा जन्मही शहरातच. तो बराच मोठा होईपर्यंत वाडा पाहिलाच नाही त्याने. मग दादासाहेब वृद्धपकाळाने परावलंबी झाले तेव्हा यशसह मंडळी वाड्यात राहण्यास आली. दादासाहेबांनी विरोध दर्शवला, परंतु त्यांनी शारीरिक स्थिती पाहता त्यांना एकटे सोडणे शक्य नव्हते. लवकरच त्यांचे निधन झाले. वाड्यात दादासाहेब खेरीज फारसे कोणी राहत नसल्याचे आपोआप शेवंताला विषयमधील काही वर्षे मागे पडले. गावात अजूनही ओटी प्रथा सुरूच असली तरी तिच्या विषयाच्या आख्यायिका सांगणारी मंडळी एक एक करून काळाच्या पडद्याआड गेली. वाड्यावर आपलेच राज्य या विचारात तिचा मृतात्माही बहुधा त्या नरक यातनेत काही काळ सुखावला. रावसाहेब आणि त्यांची पत्नी नेहमी शहरात वाढलेले, नवीन पिढीतले, त्यामुळे त्या दोघांना यावर विश्वासच बसत नव्हता. यशला शिक्षणाच्या दृष्टीने गावात ठेवणे त्यांना योग्य वाटेना. मग यशने आणि त्याच्या आईने शहरी राहावे. रावसाहेबांनी जाऊन असेच ठरवले. अशीही काही वर्षे गेली. शेवंताला कसलीच आडकाठी उरली नाही. तिचे आता सारे लक्ष रावसाहेबवर केंद्रित होते. घरचा प्रत्येक पुरुष तिच्या दृष्टीने प्रेमपात्रच होता. त्यामुळे भाऊसाहेब आणि अप्पासाहेब वगळता इतर कोणाला ती दिसत नव्हती ना तिच्यापासून काही धोका निर्माण झाला होता. मग एके वर्षी यश आणि त्याची आई सुट्टीत वाड्यावर राहण्यास आले. यशचे पुढील शिक्षण सुरू होणार होते. काही दिवस तिघे मिळून राहू या विचाराने ती दोघी आली होती. अर्थातच आल्यावर वाड्यात बरेच बदल करावे असं यशच्या आईला वाटू लागलं. रंगरंगोटी, नवं मॉडर्न फर्निचर, थोडी रचना बदलवूया ती म्हणाली. रंगारी सुतारी सगळ्यांना बोलवणं गेलं. तिने काढून टाकण्याच्या फर्निचरमध्ये वरच्या ड्रेसिंग टेबलचं नंबर सर्वात वर टाकला. सगळ्यांना काम समजावून झाली. पुढच्या आठवड्यात यश हॉस्टेलला गेल्यावर काम सुरू करायचं ठरलं होतं. त्याच संध्याकाळी तिघे बग्गी राईडला बाहेर निघाले. बग्गीवाल्याला गावाभोवती मोठी चक्कर मारायला सांगितली. बग्गी फिरत फिरत कलावंतींच्या पडीक कोठीजवळ आली. पडीक कोठी आणि जवळ कन्हेरीच्या फुलांची सजवलेली शेवंताची मठी. सगळे उतरून पाहूया म्हणाले. बग्गीवाल्याने बग्गी बाजूला घेतली. सगळे उतरून मठीजवळ आले. यशने हे काय आहे असे विचारताच बग्गीवाल्याने एकीव कथा सांगितली. यशची आई जोरजोरात हसू लागली. अरे कुठल्या जमान्यात वावरताय? कुणाची मालकी आहे या जागेवर? आपल्याच ताब्यात आहे, रावसाहेब म्हणाले. अरे वा, मग छानच आहे की. हे सगळं पाडून मस्तपैकी एक हॉटेल बांधू इथं. हायवे लवकरच जायचा इथून. उत्तम चालेल. रावसाहेबांनाही ही कल्पना पटली. बग्गीवाला मात्र मनातून घाबरला, पण तो बापडा बोलणार काय? सगळे घरी आले. शेवंता नामक नागिणीच्या शेपटीवरच पाय दिला होता या मालकिणीने. ती धुमसतच होती, फुतकारतच होती. बदल्याची आग तिच्या मनालाच जाळत होती. जेवण करून रावसाहेब आणि पत्नी आले. कपडे बदलून पलंगावर आडवे पडले. हे ड्रेसिंग टेबल बाहेरचे ओव्हल टेबल. ॲक्टिंग म्हणून भरपूर पैसे मिळवून देतील, मला खात्री आहे. मी लवकरच त्याच्या या क्षेत्रातल्या काही जाणकार मित्रमैत्रिणींना बोलवून घेते, पत्नी म्हणाली. शेवंता पलंगाच्या अगदी जवळ उभी होती. आता हिची मुंडी मुरगळून टाकावी असा संतापी विचार तिच्या मनी येत होता. पण आपलं अस्तित्वच नाही करायला निघालेल्या या अवदसेला अशी सहजासहजी नाही मरू द्यायची. झिजवून मारीन. शेवंताने पणच केला. जाईच्या अंगावर सरसरून काटा आला. प्रथमच हे सगळं घडून गेलंय हे ती क्षणभर विसरली. कसं थांबवावं हे हा विचार मनी आला. नेमकी तेव्हाच तिची नजर शेवंतावर पडली. असुरी आनंद या शब्दाचा शब्दशः अर्थ तिचे काळीज थरकापून घेत होता. यशच्या आईबरोबरच ती जाईच्या स्वला मारण्याचा प्रयत्न करत होती. जाईची
अगतिकता तिला तिच्यावर नियंत्रण मिळवून देणार होती. जाई क्षणात सावध झाली. तिने मोठ्या पराकष्टेने मन अलिप्त केले. 4 दिवसांनी रावसाहेब यशला सोडायला शहरी गेले. यशची आई वर ड्रेसिंग टेबलची पाहणी करायला गेली. तिने खोलीत प्रवेश करताच तिला कसला तरी प्रचंड दुर्गंधी जाणवली. काहीतरी भयंकर कुजलेले होते. एखादा प्राणी वगैरे मेला आहे का? पण काल तर काहीच नव्हता वास इथं. बाहेरून येत असेल कदाचित, असं म्हणून तिने दारे खिडक्या घट्ट बंद करून घेतले. मग तिने ड्रेसिंग टेबल नीट पाहायला सुरुवात केली. साधारण 200-250 वर्ष तरी नक्कीच झाली असतील. तिने कायसा बांधला. मग नीट निरखून पाहताना तिच्या लक्षात आलं की आरशाची बांधणी, नक्षीकाम, लाकडाचा प्रकार हे उत्तम फर्निशिंग होते. पण बाकीचे ड्रॉवर वगैरे काम ओबडधोबड वाटत होतं. तिने आरशामागचे कपाट उघडायला खाच केली होती. त्यात हात घालताच तिच्या हाताला चिकट बुळबुळीत असा द्रव्य निघाला. तिने पटकन कपाट उघडले. तसे सेवंताचे प्रचंड कुजलेले शव तिच्या अंगावर पडले. ती जोरात किंचाळली, पण दारे खिडक्या बंद असल्याने आवाज बाहेर गेलाच नाही. ते शव एकदम अंगावर आल्याने तिचा तोल गेला. ती खाली आणि तिच्यावर शेवंताचे कुजलेले शव. भयातिशीने ती बेशुद्ध झाली. बराच वेळ झाला तरी वहिनीसाब कुठे दिसेना, म्हणून मग शिवावर आला तर दरवाजा आतून बंद. झोपल्या असत्याल, जरा येळानं येत्याल खाली असं वाटलं त्याला. पण बराच वेळ झाला तरी त्या बाहेर येईना. तेव्हा मात्र तो घाबरला. त्याने दार वाजवले, हाका मारल्या, पण काहीच उत्तर नाही. मग मोठं टेबल आणून वर चढवलं बायकोला आणि म्हणाला, दाराच्या वर बारीक खिडक्या आहेत, त्यातून बघ काय दिसलंय. ती चढली. बघते तो वहिनी साहेबांचं पाय फक्त दिसल्यात वरून. जमिनीवर झोपल्या काय जणू. आता मात्र शिवा घाबरला. त्याने 2-3 बोलवून आणले. दरवाजा जोरात धकडून बिजागरी तोडल्या. दार उघडून आत गेले सगळे. वहिनीसाहेब आरशासमोर जमिनीवर पडल्या होत्या, अंग चेहरा संपूर्ण आक्रसलेल्या. शिवाच्या बायकोने पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थच. मग उचलून पलंगावर ठेवले सर्वांनी, तर अंग पार लोळं पडलेलं. अंग निखाऱ्याप्रमाणे भाजत होतं. रावसाहेब आले तोवर काही फरक नव्हता. गावचा डॉक्टर त्यांना बघून शहरात न्यायला लागेल असं म्हणाला. अति ताणाने डोक्यावर रक्तस्राव आला असावा असे त्यांना वाटत होते. शहरातून डॉक्टरांना बोलवावे, पण अर्धा रस्त्यात गाडी बंद पडून ते पोहोचू शकले नाहीत. इकडे बायकोची ही अवस्था. मग आपणच गाडी घेऊन निघावं असा विचार करून गावातील ड्रायव्हरला बोलवणे पाठवले. तेव्हा तो शहरातच अडकला आहे, कारण गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर झाडं पडून रस्ता बंद झालाय असं कळालं. पत्नी म्हणजे माणसाचा नुसता गोळा. काल जिच्याशी रत झालो होतो तीच ही. रावसाहेब आयुष्यात इतके असहाय्य कधीच वाटले नव्हते. गावातील वैद्य, डॉक्टर, शिवाच्या सांगण्यावरून मांत्रिका सुद्धा बोलवलं होतं. शिवाच्या बायकोने गुपचूप ओटी नेऊन ठेवली, पण नागिनीने डंख मारून झाला होता. 4 दिवस जेमतेम ती अशा अवस्थेत जगली, माणसाचा तापलेला गोळाच. 5व्या दिवशी झिजून तिचा प्राण गेला. जाईच्या शरीरभर मुंग्या येत होता तसा भास झाला तिला. डोकं सुन्न झालं होतं. भय पुन्हा एकदा मनावर अधिराज्य गाजवणार हेच तिच्या लक्षात आलं. ती उठली. ताजे मिठाच्या पाण्याने भरलेले बाउल्स तिने जुन्यांच्या जागी भरून ठेवले होते. वाईट लहरींना शोषून घेण्यासाठी असे करतात असे अलीकडेच तिच्या वाचनात आले होते. आता शहानिशा करत बसायला तिला वेळ नव्हता. ज्यांनी हानी नक्की नाही हे सर्व पटेल असे परिणाम होतोय की नाही याचा विचार न करता करायचे असे तिने ठरवले होते.
तिला केव्हा तरी यशच्या बोलण्यातून समजलेले संदर्भ आठवले. यशला रावसाहेबांनी मर्तिक झालेबरोबर शहरी जाऊन आईच्या मृत्यूबद्दल सांगितले. जरा ताप आला आणि डोक्यात गेला असे सांगितले. दुसरे काही तरी त्यांना काही माहीत नव्हतं. त्याने आता वाड्यावर येऊ नये आणि स्वतःच जपावे असे सांगितले. वडिलांना असे हळवे होताना तो प्रथमच पाहत होता. आई गेल्याचे दुःख होताच होते त्यांच्यावर. वडिलांची अशी हळवी अवस्था. त्या क्षणात तो कित्येक वर्षांनी मोठा झाला. मग तो म्हणाला, बाबा आता तुम्हीही सगळं टिकवून टाका, शहरात या आणि एकत्रच राहू आपण. आईला तेच आवडेल. रावसाहेब अकाली प्रौढ झालेल्या आपल्या मुलाकडे पाहत राहिले. आपण सावरायला हवे हे त्यांना जाणवले. शिक्षण होईपर्यंत हॉस्टेलवर राहा, मित्रांची संगत बरी या वयात, तोपर्यंत मी तिथले बस्तान हलवतो, रावसाहेब म्हणाले. त्यानंतर यशने स्वतःभोवती एक अदृश्य कोटच बांधून घेतला. तिथे त्याने सगळ्यांना प्रवेश नकारला. ना मित्र ना मैत्रिणी. भयंकर शिष्ट आहे असं म्हणत सगळे. मुलींच्या मते देखणा पण कोरडा, इनसेन्सिटिव्ह. मग फारसे कोणी वाटायला गेले की नाही तो त्या कोशात सेफ फील करायचा. कोणी फार जवळ यायला नको आणि मग ते अपरिहार्य दुःख नको. लग्न बिग्न करायचं नाही हेही त्याने त्या कोवळ्या वयातच ठरवून टाकलं होतं. जाईला बघेपर्यंत हे निश्चय कायम होते. तिच्या प्रथम दर्शनात हा भक्कम बांधलेला कोट ढासळून गेला होता. जाई विचार करू लागली, काय होतं असं आपल्यात? 4 चौघीत उजवी असेन, रूपाने पण सौंदर्याने सुद्धा नक्कीच असेल. त्यातही काही ऋणानुबंध असावा का? जाईला सर्वच गोष्टींचा प्रथमपासून विचार करून पाहणे गरजेचे वाटू लागले. सर्व घटनांमध्ये कच्चे दुवे शोधून त्यातली अर्थे समजावून घेणे गरजेचे होते. शेवंताचा पुढचा घाव कसा कुठे असेल आणि आता ओळखणे गरजेचे होते. हातात वेळ फार कमी उरला होता. कुठल्याही क्षणी काहीही घडण्याची शक्यता होती. तिचा जीव धोक्यात होता का खरंच? वाड्याच्या इतर सुनांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? आता सर्वगत इतिहास आपल्याला कळालाय. खरंच कळालाय का? अचानक तिला आपले सासरे आठवले. त्यांनी एवढ्या अजिजीने आपल्या वाड्यावर येण्यास सांगितले का? आणि ते कशासाठी? ते ही स्वतःच्या पत्नीची झालेली भीषण अवस्था स्वतःची डोळ्यांनी पाहून सुद्धा. खरंच त्यांना बायकोच्या मृत्यूमध्ये काही अनैसर्गिक वाटले नसेल ना? प्रश्न, नुसते प्रश्न प्रश्न प्रश्न. आणि अचानक तिला सासऱ्यांचा घुसमटलेला आवाज आणि पाठोपाठ चलचित्र दिसू लागले. वाड्यातील त्यांची शेवटची भेट असावी. रावसाहेब वरील खोलीत झोपले होते. वाड्याच्या विक्रीचे सर्व नक्की झाले होते. उद्या वकिलांसमोर सया झाल्या की संपले. अचानक त्यांना जाग आली. कोणीतरी अंगावरून हात फिरवते असा भास झाला. त्यांनी दिवा लावून पाहिला तर कोणी नव्हते. स्वप्न असावे असे त्यांना वाटले व ते परत झोपी गेले. परत तसाच भास. आता ते उठून बसले. शेवंता पायाशी बसली होती. कोण आहेस तू? त्यांची बोबडीच वळली. ती हळूहळू जवळ आली. परत हात जवळ आला तसा तो रावसाहेबांनी झटकण्याचा प्रयत्न केला. तिने तो पकडला. ते पलंगावर मागे मागे सरकू लागले. ती मिस्किलपणे हसली. तिला कसं कुरवळत होतास? मला काय महारोग झालाय का? अशी गत केली तिची पहिल्यानिशी. पण तू घाबरू नकोस, तुला नाही मारणार. तसंही तुझ्यात काय आहे? तुझा पोरगा तरणा मर्द आहे, पण येत नाही इथं. बायकोला चिकटून शहरात बसलाय. त्याला लावून दे इथं. आणि सुनेलाही. मी असताना वाड्याला नवी मालकीण नकोय का? एवढ्यात नाही मारायची मी तिला. वंश वाढायला कोणी हवं ना. मी कशाच्या जीवावर राहावं? नाहीतर पोरं होऊ द्या ना एक, मग बघू तिचं काय ते. रावसाहेबांची बोबडी वळलेलीच राहिली. मग त्यांच्या डोळ्यात भेदक पाहत म्हणाली,
चुकवायचं नाही, लावून द्यायची, नाहीतर तुझ्या पोराला जिवंत ठेवणार नाही आणि त्याआधी तुला संपवेन. एवढं बोलून ती नाहीशी झाली. रावसाहेबांनी ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर आला नाही. उठायला गेले पलंगावरून आणि धाडकन कोसळले. पुढचं सगळं जाईला माहीतच होतं. डावी बाजू पूर्ण निकामी झाली होती. निदान झालं, पॅरालाइज. वकील बरोबर होताच त्याने सरळ ॲम्ब्युलन्स बोलवावी आणि शहरात आणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. काही दिवस तिथे काढल्यावर घरी पाठवलं. फिजिओ वगैरे घरीच सुरू होतं. जाई स्वतः जातीने लक्ष घालत होती. पोटची पोर करेल अशी सेवा कधी करत आहेस, ते सतत तिला शिवपुरी जाण्यास सांगू लागले. रावसाहेब सतत रडत. त्यांनी त्यांना धीर दिला. उमेदीने पुन्हा उभे राहण्यास सुचवले. हलकं पौष्टिक आहार रुचकर बनवून थोड्या थोड्या वेळाने देई. रावसाहेब चिडत. तिला कधी कधी ऑफिसला निघून जा, मला त्रास देऊ नको म्हणत. तिच्या आता त्या सर्व गोष्टीचा अर्थ उमगत होता तिला. एकीकडे स्वतःच्या जीवाची भीती, वर मुलाच्या जीवाची भीती आणि मुलगीसारखी सेवा करणाऱ्या सुनेच्या मृत्यूच्या तोंडी आग्रहाने पाठवत आहोत आपण, असे त्याला नेहमी वाटत. मी जरा वाईट वागले असते तर त्यांची ही टोचणी कमी झाली असती कदाचित. जाईला मनुष्य स्वभावाने राहून राहून आश्चर्य वाटत होतं. या टोचणीने जीव घेतला खरं तर त्यांचा. तिला वाटू लागलं. अचानक शेवंतासमोर दिसली. जणू म्हणत होती, बघ, ही तुझी आपलीच माणसं. माझ्याकडे ढकलून गेला तुझा सासरा आणि तू वेडपट मला येण्याचा तोडगा सुचवलास. आणि अचानक जाईला पुढचा मार्ग दिसला. अत्यंत बिकट, पण तो एकच मार्ग होता. आता जास्त विचार करायला वेळ नव्हता. तिने भराभर फोन फिरवायला सुरुवात केली. प्रथम तिने घरच्या दोन्ही कामाच्या बायकांना येऊ नका म्हणून कळवले. मग यशची सेक्रेटरी सोफीला फोन करून तिला जरा बंद केबिनमध्ये जा, मग बोलते असे सांगितले. तिने तसे केल्यावर जाई तिला म्हणाली, सोफी, माझ्या लग्नाच्या आधीपासून आपण दोघी मैत्रिणी आहोत आणि आपल्यात तेच नाते आहे असं तुलाही वाटत असेल ना. सोफी बुचकाळ्यात पडली. व्हॉट्स ऑन मॅन, तू असं का बोलतेस आज. त्यावर जाई म्हणाली, कॅन आय काउंट ॲन यू सोफी इफ आय आस्क यू टू डू समथिंग. ऑफकोर्स जाई, यू नो यू कॅन. पण आता लवकर सांग, आर यू इन ट्रबल. बॉसला सांगू का. नाही, हे फक्त तुझ्या माझ्यात. त्याला काही सांगायचं नाही. फक्त आज पूर्ण दिवस आणि रात्री तो घरी येणार नाही, ही जबाबदारी तुझी. काय वाटेल ते कर. काम काढ, बाहेरगावचं मीटिंग ठरव, पण बॅग घ्यायलाही तो घरी येता कामा नाही. त्याच्या आणि माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. वेळ पडलीस तर यूज युअर चार्म सोफी, पण तो घरी येता कामा नये. आर यू आउट ऑफ युअर माइंड जाई. बॉस आधी थोबाडीत मारेल मला. नक्की काय झालंय. मी आता अशीच जाऊन बॉसला सांगते. नो सोफी, आय मीन त्याला येऊ देऊ नको, हे महत्त्वाचं इथं. की त्यासाठी जे करावं लागेल ते कर. शपथ आहे माझी तुला. माझ्यावर विश्वास आहे ना. मग एवढं कर. त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. प्लीज, यू आर द ओनली वन whom I can trust. प्लीज प्रॉमिस मी की करशील तू हे. येस, आय प्रॉमिस जाई. जाईने लगेच फोन कट केला आणि ती सरळ उठून स्टडीमध्ये गेली. तिने दरवाजा लावून घेतला. मग ती आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि तिने शेवंताला हाक मारली. ती म्हणाली, मला माहीत आहे की तुला मला पाहत आहेस, ऐकत आहेस, तर आज आपण बोलूया. तुझी संमती असेल तर समोर ये. काहीही झाले नाही. मग ती म्हणाली, तुझ्या मनी मला मारून टाकायचे आहे.
प्रथम तू माझ्या मनावर कब्जा करण्यासाठी आरशात सर्व घटना मला दाखवलीस, जेणेकरून माझं मन प्रचंड दडपणाखाली येईल आणि तू त्यावर कब्जा करशील. पण हळूहळू मन एकाग्रतेच्या कारणाने मलाही भूतकाळ करू लागला. त्यावरून मला कळलं की तू निदान माझ्याबरोबर खोटेपणा करत नव्हतीस. मला मारून टाकलेस किंवा टाकू शकशील तर तुझेच नुकसान होईल. मला मात्र तुझ्याशी सुटका करायची आहे. प्रचंड आवाज करत वरचा सिलिंग फॅन धाडकन खाली आला. जाईपासून काही अंतरावर पडला. जाई किंचित हसली आणि म्हणाली, तुझा राग मला कळतो. ही कोण मला सोडवणारी असं तुला वाटतं, पण ते खरं आहे. जोपर्यंत तू स्वतःची सुटका या नरक योनीतून करून घेण्याची इच्छा मनी आणत नाहीस, तोपर्यंत कोणीच काही करू शकणार नाही. पण आज तुला माझे म्हणणे ऐकून घ्यावेच लागेल. मला मारून टाकलेस तर तुझा सुटकेचा मार्ग तरी बंद होईल. पण ज्या ईर्षेने तू आजतागायत हे सर्व करत आली आहेस, ते करण्याचे ठिकाणच तुला उरणार नाही. माझ्या मृत्यूबरोबर हे घराणे नष्ट होईल. यशबरोबर तू काही काळ व्यतीत करशीलच, पण नेहमीप्रमाणे त्यातही तू एकटीच राहशील. तो नसेल. जोर जोरात पाय आपटण्याचा आणि एखादे श्वापच जसे संतापाने हुंकार भरते तसा आवाज येऊ लागला. ही एक पावतीच होती की जाईचे बोलणे ऐकले जात होते आणि समजतही होती. आता मी काय बोलते ते नीट ऐकून घे. माझ्याबरोबर जे घडले ते अत्यंत छलनास्पद होते. आमच्या घराण्याच्या पुरुषांनीच हे केलं होतं. याचं मला अतोनात खेद आहे. ऐन तारुण्यात प्रियकराने केलेला प्रतारणा वर त्याच्याच बापाने केलेला अत्याचार, अनावधाने झालेला तुझा खून, हे सर्व फार भयंकर होतं. परंतु त्याहूनही भयंकर होता तुला पाहावा लागलेला तुझ्या प्रियकराचा त्याच्या पत्नीबरोबर शृंगार. त्यानंतर त्याने माझ्या आईंबरोबर तिच्या अगतिकतेचा फायदा घेत केलेला संग. आतून एक खोल किंकाळी आणि हुंदका येऊ लागला होता. जाईने बोलायचे क्षणभर थांबवले. तुझ्या मनात सुडाची ठिणगी पेटणे अगदी स्वाभाविक होते. पुढे त्याच सुडाग्नीत झाला आहे. पण नंतर मात्र तुझ्या मनात राहून गेलेली शरीर सुखाची इच्छा आणि मालकी हक्काची भावना हीच प्रामुख्याने तुझ्या मनावर आरूढ झाली. आणि मग ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांना सोडून तू घराण्यातल्या स्त्रियांच्या मागे लागलीस. त्यांचे बळी घेत गेलीस आणि पापाची भागीदारीण बनलीस. त्यांचे मृत्यू अटळ होते. तू कारण मात्र ठरलीस. पण तुझा अहंकार इतका वाढला की तुला वाटलं आपण काहीही करू शकतो. एक कारण मात्र होतीच शेवंता. माझी आजी सासू म्हणाली ते अगदी खरं. प्राजक्ताने जे काही घडलं ते सांगितलं. तिचाही मृत्यू तसाच होता, इतरांचाही. पण फरक एवढाच की बाकीच्यांच्या मनातून तू कैयात घेऊ शकलीस. एकीच्या मनात पूर्ण ताबा घेतलास आणि तिच्याकरवी तू स्वतःला हवे तसे वागवून घेतलेस. माझ्या सासूबाईंच्या मनात मात्र फक्त एवढा शिरकावा केलास की तू दाखवलेलं भीषण दृश्य त्या खऱ्या समजून जगल्या. भयाने शरीर कोलमडलं. शेवंता अचानक अकराळ विक्राळ रूपात आरशात दिसू लागली. तिचा हात बाहेर आला आणि जाईच्या गळ्याला पकडायला पुढे झाला. पण तिला गळा पकडता येईना. फॅन निर्जीव आहे शेवंता. त्यावर अधिकार गाजवणे सोपे. काही अनिष्ट शक्तीही तुला सहाय्यभूत झाल्या असतील, पण सुजाण मनाला तू कह्यात घेणे फार सोपे नव्हे. शक्ती वाया घालवू नकोस. या अहंकाराने बराच उत्पात माजवला आहे. आता पुरे. फटकन ती दिसायची बंद झाली. आता मी तुझ्या मनाला योग्य मार्गाला घेऊन जाणार आहे. निदान तसा प्रयत्न तरी करणार आहे.
जशी तू या सर्व उत्पादाला निमित्त मात्र ठरलीस, तसाच माझाही सहभाग निमित्तापुरताच आहे हे मी तुला जाणवून आहे. हे माझ्या जीवाचंच दान ठरलंय. त्यामुळे मला मृत्यूची भीती दाखवू नकोस. त्यांना तू मारलंस असं वाटतंय तुला. त्यांचे मृत्यू अटळ होते. दुसरे असे की काहींना तू तुझ्या सापळ्यात अडकवू शकलीस. उदाहरणार्थ अप्पासाहेबाची पत्नी, माझ्या सासूबाई. मलाही प्रथम तू अडकवलेस. माझ्याच मनात शिरून मलाच कैद करण्याचा प्रयत्न केलास. पण माझे आणि तुझे सौभाग्य हे फार काळ टिकले नाही. त्या घराण्याच्या पुरुषांचा अट्टहास सोड. मार्गस्थ हो. मनुष्य जेव्हा मिळेल कोण जाणे, पण प्रथम या योनीतून सुटका करून घे. ज्या योनीत मिळेल त्याच योनीत जन्म घे, पण परत मर्त्य योनीत जा. मृत्यूच्या मनापासून ते सूक्ष्म शरीर हे मुक्त कर. आपोआपच त्याबरोबरच्या इच्छा तुला पुढे जाण्यास अडथळा बनणार नाहीत. सूड भावनेपासून मनाला मुक्ती दे. तुझ्या पवित्र आत्म्याचा शोध घे. वरील 2 गोष्टी केल्यास तो तुला मिळेल असे वाटत असेल. हे करणे तसे सोपे नाही. पीड घट्ट आहे. जाळून टाकलास, मुळापासून आपटलास तरच मुक्ती आहे. नाहीतर परत परत फिरून गुंतशील यात तू. आतापर्यंत आमचे घर होते तसे धरून ठेवायला गेलीस, पण आता हा वाडा उडणार नाही. आम्ही यावर्षी दोघे जाऊ, किंवा तू आपल्याला संपवशील जर योग तसाच असेल. पण मग तुझ्या अवस्था दोर तुटलेल्या पतंगासारखी होईल. अधिक भरकटत जाशील. शेवंता गरागरा जाईभोवती फिरू लागली. भयंकर आवाज काढू लागली. पण जे जाईला घाबरवण्यापेक्षा तिच्या अंगताकदीलाच दर्शवत होता. हे प्रथम घडत होते की दुसरे कोणी तिच्यावर काही बिंबवू पाहत होते. नुसत्या मनाच्या इच्छेला आणि तिच्या पूर्ततेला काय अर्थ आहे? मर्त्य योनीत प्रवेश कर, जिथे इच्छेचा उपभोग घ्यायला शरीर असेल. तुझ्यासाठी मी आता त्या सर्व व्यापी शक्तीस आवाहन करून प्रार्थना करणार आहे. तू त्यात सहभागी झाली तर उत्तमच. नसेल शक्य तर अडथळा बनू नकोस. असे म्हणून जाईने पद्मासन लावून मन एकाग्र केले. शेवंताचं धीर सुटू लागला. पुढच्या अनोळखी प्रवासाची धास्ती वाटू लागली. मन आहे त्यालाच घट्ट धरून ठेवण्यास आसुसलेले. तिने जाईला यातून उठवण्याचा आणि परत कह्यात घेण्याचा चंग बांधला. यश कितीतरी वेळ कॉन्फरन्सच्या कॉलमध्ये बिझी होता आणि तो तसाच राहावा अशी प्रार्थना सोफी करत होती. जाईला तिने प्रॉमिस केले खरे, पण आपण कसे यशला थांबवणार हे काही त्याला समजत नव्हते. पण लवकरात लवकर काही करणे गरजेचे होते. मग तिने भराभर काळजी ठेवून डोकं वापरायला सुरुवात केली. बरेच नवे क्लायंट्स यशबरोबर मीटिंग ठेवण्याची वेळ मागत होते. त्यातल्या काही प्रॉमिसिंग क्लायंट्स तिने प्रत्यक्ष भेट होणे कठीण आहे एवढ्यातच, पण आपण फोनवर भेटतील असे सांगितले. फ्री झाले की मीच फोन जोडून देईन असेही तिने सांगितले. संध्याकाळीचे 5 वाजत आले होते. 2 कॉल्स म्हणजे किमान 1.5-2 तास लागला. मग तिने एक खूप महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या माणसासोबत डिनर मीटिंग फिक्स केली. त्याची बायको यशवर लट्टू होती. यशला तिचा तिटकारा होता. त्याचे इन्व्हिटेशन यशला मेल केले आणि तो ॲक्सेप्ट करतोय असा मेलही. तो वाचल्याच फोनवर बोलताच यश खुर्चीत उभा राहिला आणि रागाने सोफीकडे पाहू लागला. तिने खांदे उचलून अगतिकता व्यक्त केली आणि आज येण्यासाठी त्या माणसाला अल्टिमेट दिल्याचे यशला मेलवर सांगितले. मग गडबडीने जाईला निरोप दिल्याचेही सांगितले. चला, म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत तरी चिंता नव्हती.
पुढचे पुढे पाहू असा विचार करून यशला चालू फोन कॉल संपवण्याची वाट पाहू लागली. सोफी गरीब ख्रिश्चन कुटुंबातली मुलगी होती. ग्रॅज्युएट झाल्या झाल्या यशच्या ऑफिसमध्ये नोकरीला लागली. जोसेफच्या यशचं ऑफिस दूर झाल्यापासूनच त्याचा सेक्रेटरी ओळखीने आली होती, म्हणून यशने नोकरीला लावून घेतलं. पण लवकरच ती ॲसेट बनली. एकतर तिला नोकरीची अत्यंत गरज होती, काम शिकून घेण्याची आवड होती. मग जाई आली आणि सोफीने लवकरच तिचेही मन जिंकले. लहान मुलासारखा निरागस स्वभाव, कामात हुशारी आणि उत्साह या दोघांवर प्रचंड भक्ती. जाईला या आणीबाणीच्या क्षणी तिची आठवण येणे अगदी स्वाभाविक होते. प्रथम जाईला आपल्या अंगभर मुंग्या फिरतायत असा भास झाला, पण अनुभवाने हे काय आहे हे जाणून तिने दुर्लक्ष केले. परत एक मन एकाग्र करत काही वेळाने तिला सर्व अंगभर आग होऊ लागली. ती ही जाणीवपूर्वक मनावेगळी करत होती. परत एकाग्रता साधली. काही काळाने अनेक हिंस्र श्वापदाचा आसपास फिरण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. काहीतरी ती बघत नाही म्हटल्यावर तिने खोलीत पाणी शिरत असून वर चढत पार गळ्यापर्यंत आल्याचा भास होऊ लागला तिला. काही क्षण जाईला आपला जीव जाणार आहे असे वाटले. श्वास गुदमरतोय असं वाटू लागलं. मन निश्चयापासून हटू लागलं. पण मग तयारी केलीच होती मनाशी असा विचार करून तिने एकाग्रता कायम ठेवली. जाईला मनाची एकाग्रता टिकवून ठेवणे एवढे जड काम जाऊ लागले. तेवढ्यातच तिचा निश्चय पक्काच होत चालला होता. हे सर्व भास निर्माण करेपर्यंत शेवंताची शक्ती संपत चालली. तिची अस्तित्वाची धडपड कित्येक पटींनी वाढली. रात्र चढत होती. डिनर मीटिंग संपण्याच्या मार्गावर होती. यशने सोफीवर कधी नव्हे ते तोंड सुख घेतले होते, पण ते अपेक्षितच होते. या माणसाच्या लोटचट बायकोचा त्याला किती पराकोटीचा तिटकारा आहे हे ती जाणून होती. पण इतका वेळ तरी प्रॉमिस टिकवून ठेवले याचा आनंद तिला होत होता. पण आता पुढे काय? यश सारखे घड्याळ पाहत होता. शेवटी त्याने जाईला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला. तेव्हा सोफी पटकन म्हणाली, तासाभरापूर्वीच आमचं बोलणं झालं आहे. जाई लवकर झोपते असं म्हणाली होती. त्याला जरा आश्चर्य वाटलं. मला कसा नाही केला फोन? झोपली असेल आता, नको डिस्टर्ब करायला असा विचार करून तो गप्प बसला. मीटिंग संपवून दोघे निघाले. सोफी, तुला घरी सोडून मी पुढे जातो. एवढ्या रात्री टॅक्सीने नको, यश म्हणाला. तिचा जीव भांड्यात पडला. नाहीतर ती म्हणणारच होती, मला घरी सोडा बॉस. जसजसं तिचं घर जवळ येऊ लागलं तसतसं तिला काही सुचेना. आता काय करावं, कसं थांबवावं? तिची बिल्डिंग आली. यशने गेटमधून आत गाडी घेतली. मग म्हणाला, वर पोहोचलीस घरात की कॉल कर, मग मी जातो. आता काय करावं, कसं थांबवावं असा प्रश्न पडला तिला. मग ती म्हणाली, मला जाईबद्दल जरा बोलायचं आहे तुमच्याशी. यशचे डोळे बारीक झाले. जाईबद्दल काय? इज शी ऑल राईट? का असं का विचारतेस? आणि मग तिने सरळच जाईबरोबर तिचे झालेले बोलणे त्याला सांगितले. यशच्या चेहऱ्यावर आश्चर्य, संताप, काळजी, हजर भावना उमटल्या आणि पुढे एक क्षणही न थांबता त्याने सोफी सकट गरकन गाडी फिरवून रस्त्यावर चालवू लागला. सोफी, तुझी ही मैत्रीण मला एक दिवस वेडं करणार. काय चाललंय तिच्या डोक्यात काही कळतच नाही मला. मला परत एकदा तुमचं बोलणं नीट सांग. जाई एकाग्रतेच्या परिबिंदूपर्यंत पोहोचू लागली. शेवंता निराकाराने तिचा निश्चय मोडण्याचा प्रयत्न करू लागली. मध्येच घरात काही धडाधड पडण्याचा आवाज आला. पाठोपाठ धरणीकंप व्हावा तसा सगळा जमिनीपासून भिंतीचा भाग हादरू लागला. जसजशी जाई एकाग्रतेच्या टोकावर पोहोचत होती, शेवंता
हवालदिल होऊन उत्पात माजवण्याच्या हेतूने आभास निर्माण करत होती. जाईचे मन त्यात गुंतले तर तो आभास खरा ठरला असता, पण तसे न होता शेवंताचे मन गाठी सोडू लागले. शेवंता पार हादरून गेली. यशने गाडीचा स्पीड जराही कमी न करता सोफीचे बोलणे नीट ऐकले. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे काय? त्याचा श्वासोश्वास जलद गतीने होऊ लागला. सोफीच्या कानफटात मारावी अशी इच्छा त्याला झाली, पण शेवटी तिच्यामुळे आता तरी कळले होते. यूज युअर चार्म, हेच ओळखलंस का मला जाई? मनात खोल एक कळ उमटली. गाडी आता काही मिनिटांच्या अंतरावर होती घरापासून. यशला ती तासांसारखी वाटत होती. जाई एकाग्रतेच्या परमशिखरापर्यंत पोहोचली होती. तिथे सर्व शांत होतं. साधा एक तरंगही नव्हता. तिला असं सर्वच पूर्वज एकत्र दिसू लागले आणि शेवंताही. जणू नाटक संपल्यावर नायक खलनायक सगळेच एकत्र बसून चहा पितात तसे. आत्म्याला काळावेळीची बंधने नसतात, भौतिक अंतराची बंधने नसतात, हे वाचलेला अर्थ प्रत्यक्षात दिसून येत होता. तिच्यातील मूळ शक्तितत्व आणि इतरांची शक्तितत्व एकच आहे याची आतून जाणीव उमलली. शेवंताविषयी फक्त अपरंपार प्रेम मन भरून आलं होतं. त्या क्षणी कैदाशिणीसारख्या भडकलेल्या शेवंताने करकचून जाईची मान आवळली. जाईच्या स्पर्शाने शेवंता शांत शांत होत गेली. तिचा सर्व द्वेष, संताप, मत्सर क्षणात कुठल्या कुठे भिरकावले गेले. सगळे आभास संपले. मनाला चिकटलेले हे सर्व थर नाहीसे होताच शुद्ध रूपातील मन पंचतत्वात विलीन होण्यास सुचलेले. पाहता पाहता विलीन झाली. तिच्या अस्तित्वाची शेवटची खूणही शिल्लक राहू नये असा संकेत असावा. ती विलीन होत असतानाच यश धाडकन दरवाजा तोडून आत आला. त्याचबरोबर त्या आरशाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. त्याने आत येताच जाईला असे बसलेले पाहिले. तो चटकन तिच्याजवळ गेला. तिने हात वर केले. त्याच्या हाताच्या सहाय्याने ती उभी राहिली. कित्येक तास पद्मासनात बसल्याने भौतिक शरीर कुरकुर करत होते, पण तिच्या चेहऱ्यावरचे शांत, समाधानी, आनंदी भाव पाहताना तो आश्चर्यचकितच झाला आणि आश्वस्तही झाला. पूर्वीची आपली जाई परत मिळाल्यासारखं वाटलं त्याला. पाठोपाठ आलेल्या सोफीला पूर्ण विसरून त्याने जाईला मिठीत घेतलं. जाई ही कोणत्या भयाशिवाय कित्येक दिवसांनी त्याच्या मिठीत विसावली. मग हाताने खूण करून तिने सोफीला जवळ बोलवले आणि म्हणाली, थँक्यू सोफी. मग अचानक यशला आठवले. तो डोळे फिरवत म्हणाला, येस, थँक्यू सोफी फॉर नॉट युजिंग युअर सो कॉल्ड चार्म. सगळेच हसू लागले. कित्येक दिवसांनी जाईच्या खळखळून हसण्याने घर आणि यशचे मन भरून गेले. सकाळी शेजारी चिमुरडी शिरीन सांगत आली, आंटी, आमच्या गच्चीत बुलबुलने घरटं केलं होतं ना, त्यात अंड्यातून बेबी बुलबुल बाहेर आलं. जाईच्या ओठांवर एक वेगळंच हसू उमटलं. ही स्टोरी आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.